जिल्हा नियोजन विभागाच्या 2024-25 मधल्या विविध योजनांची माहिती मी गेले महिनाभर सर्वांना मांडत आहे आणि त्याच्यातल्या त्रुटी या प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत आहे। याला आणखीन एक नवीन विषय लक्षात येण्यासारखा आहे की आता त्या विभागाकडनं काही बातम्या तयार करून विविध वर्तमानपत्रांमध्ये दिल्या जातात। तशी आज 19 जुलै शनिवारच्या एका वर्तमानपत्रामध्ये रत्नागिरीच्या ग्रामीण विकासासाठी सुमारे 83 कोटी रुपये अशी बातमी आली। मी म्हणून ती बातमी मुद्दामून जिज्ञासेनं आणखीन बघितली तेव्हा हे सर्व 24-25चा आढावा जो मी यापूर्वी एका व्हिडिओमधनं मांडलाय तोच सर्व मांडला गेलाय, पण त्याच्यातली बातमी देत असताना जनसुविधा योजनेअंतर्गत तालुकानिहाय निधीचे वाटप आणि प्रस्तावित कामे असं एक वेगळं करून याच्यामध्ये रत्नागिरी, संगमेश्वर, दापोली, मंडणगड, गुहागर म्हणजे ह्या 5 तालुक्यांचीच नोंद केलेली दिसते आणि 4 तालुक्याची नोंद एकत्रित केलेली दिसते। म्हणजे कुठेतरी एक ठराविक ठिकाणी अधिक निधी होतोय याच्याकरता वेगळ्या पद्धतीच्या बातम्या करून काही दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे। पण त्यानिमित्ताने एक बरं आहे की ते विभाग हे मान्य करतायत की बाबा एवढा खर्च खरंच त्या विभागाकडे किंवा त्या रिजनमध्ये झालेला आहे असं मान्य करतायत। हे या बातमीच्या निमित्तानं लक्षात येतं।